नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील जनार्दन सोनवणे. आपण आज पाहूया एका महान व्यक्तीचं आत्मचरित्र. चला तर स्टार्ट करूया. त्या दोन व्यक्ती रस्त्यावरून वेगाने चालत होत्या. त्यांचे डोळे आभाळात गडगडणाऱ्या ढगांकडे लागले होते. एकाच्या हातात विचित्र आकाराचा पतंग होता. त्याच्या वरच्या टोकावर एक धातूची तार होती. पतंगाच्या टोकाला एक चावी लटकत होती. ते दोघे एका मैदानात पोहोचले आणि पाऊस सुरू झाला. त्यावेळी आभाळात प्रकाश चमकला. काही वेळ काहीच घडले नाही. दोघे निराश होऊन एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हाच पतंगाचा दोर पकडून ठेवलेल्या व्यक्तीने दोराचे तंतू ताठूर झाले असल्याचे पाहिले. जणू काही ते तंतू जिवंत झाले होते. त्याने आपले बोट दोराला लटकलेल्या चावीला लावले आणि त्याला विजेचा झटका बसला. त्याच्या अपेक्षेनुसार आभाळातील विजेची एक ठिणगी ओल्या दोरातून धातूच्या चावीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे चावीला स्पर्श केल्यावर विजेचा झटका बसला. त्या व्यक्तीचे नाव होते बेंजामिन फ्रँकलिन. आपल्या मुलाच्या विल्यमच्या मदतीने त्याने सिद्ध केले की आभाळात चमकणाऱ्या प्रकाशाची ठिणगी ही वीजच असते. तर मग मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आत्मचरित्र बेंजामिन फ्रँकलिन यांची. 1706 साली कडाक्याच्या थंडीतील एके दिवशी बेंजामिन फ्रँकलिनचा जन्म झाला. त्याचे वडील जोशिया बोस्टन शहरात साबण आणि मेणबत्त्या बनवत असत. त्यांची आई अबिया आपल्या 13 मुलांची देखभाल करत असे. ते सगळे 4 खोल्यांच्या एका घरात राहत. लहान वयातच बेंजामिन वाचायला शिकला. थंडीच्या दिवसात दुपारी तो उबदार चादर अंगावर ठेवून वाचत असे. त्याचे वडील श्रीमंत नव्हते. त्यांच्याकडे फारशी पुस्तके नव्हती. पण बेनला त्याने काही फरक पडत नसे. तो 30 पुस्तके वारंवार वाचत असे. या पुस्तकांमध्ये कठीण शब्द असत आणि त्यात चित्रेही फार नसत. 7 वर्षाचा असताना बेनने एक कविता लिहिली. ते पाहिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला शाळेत पाठवले. त्या काळी खूप कमी मुले शाळेत जात. शाळेत जाणे ही मुलांसाठी गौरवाची गोष्ट होती. बेन लिखाण आणि वाचन कामात कुशल होता, पण तो गणितात कमजोर होता. वापर नसलेली प्राचीन लॅटिन भाषा का शिकायची असा प्रश्न त्याला पडे. वयात आल्यावर बेंजामिन कुरळ्या केसांचा, चमकदार डोळ्यांचा धट्टाकट्टा युवक बनला. त्याला पतंग उडवायला आणि पोहायला खूप आवडे. पोहताना तो आपल्या हातापायांनी वल्ही बांधत असे. वल्ह्यामुळे वेगाने पोहता येत असे त्याला वाटे. 2 वर्षानंतर बेन शाळा सोडून आई वडिलांना दुकान चालवायला मदत करू लागला. त्याला मेंढ्या व गायींच्या चरबीपासून बनवलेल्या मेणबत्त्यांचा दुर्गंध आवडत नसे, म्हणून आई वडिलांनी त्याच्यासाठी इतर काम शोधायला सुरुवात केली. बेनला सुतारकाम, विटांचे काम, पितळेच्या वस्तू बनवण्याचे कामही रुचले नाही. बेनचा मोठा भाऊ जेम्सचे बोस्टनमध्ये पुस्तक छपाईचे दुकान होते. बेनला पुस्तके आवडतात म्हणून जोशियाने त्याला तिथे काम शिकवायला पाठवले. बेनला भावासाठी काम करणे पसंत नव्हते, पण विटांच्या कामापेक्षा बरे म्हणून तो राजी झाला. अशा रीतीने 1718 साली वयाच्या 12व्या वर्षी छपाईचे काम शिकता शिकता बेनच्या व्यावसायिक जीवनालाही सुरुवात झाली. जेम्सच्या दुकानात बेन धातूची छोटी छोटी अक्षरे साच्यामध्ये बसवायला शिकला. हे साचे कागदावर शब्द छापण्यासाठी वापरत. लवकरच तो कथा कवितांच्या पुस्तिका छापू लागला. त्याने स्वतःच त्यासाठी गाजलेल्या 2 घटनांवर दीपस्तंभांची शोकांतिका आणि ब्लॅकबियर्ड चाच्यांचा मृत्यू या कविता लिहिल्या. जेम्सने त्या प्रकाशित केल्या. यामुळे बोस्टनमध्ये बेनची चर्चा होऊ लागली. 1721 साली जेम्सने द न्यू इंग्लंड करंट हे स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. बेन स्वतःच ते छापून त्याच्या प्रति ग्राहकांना वाटत असे, पण जेम्सला ते पसंत नव्हते. बेन एक काल्पनिक विधवा स्त्रीचे पात्र घेऊन सायलन्स द गुड या नावाने लिहू लागला. जेम्सला वाटे की खरोखरच या नावाची कोणी स्त्री आहे जिला तिचे लेख छापायचे आहेत. तो हे लेख प्रकाशित करू लागला. लवकरच लोकांचे कुतूहल चावळले. ही सायलन्स द गुड आहे तरी कोण? बेनच या लेखांचा लेखक आहे हे उघड झाले तेव्हा लोकांनी त्याचे कौतुक केले. जेम्सला
मात्र ही गोष्ट आवडली नाही. काही काळानंतर जेम्स एका संकटात सापडला. त्याने इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध लेख छापल्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. त्याला वृत्तपत्र छापण्यास मनाई करण्यात आली. मग जेम्सने बेनला प्रकाशक बनवण्याचा विचार केला आणि आपले वृत्तपत्र चालू ठेवायचे ठरवले. पण बेनला हे मान्य नव्हते. यावरून दोघा भावांमध्ये खूप वाद झाला आणि बेन काम सोडून निघून गेला. थकला भागला बेन भुकेला फिलाडेल्फियाला पोहोचला. त्याने एका बेकरीतून प्रत्येकी एका पेनीमध्ये 3 पाव विकत घेतले. एक पाव त्याने तोंडात टाकला. त्याचे दोन्ही खिसे भरलेले असल्यामुळे उरलेले 2 पाव त्याने बगलेत ठेवले. हे पाहून जवळीच उभी असलेली एका मुलगी जोरजोरात हसू लागली. तिचे नाव होते डेबोरा रीड. बेन आणि तिचा परिचय झाला. बेनला तिच्याच घरात एक भाड्याने खोली मिळाली. त्याला एका छापखान्यात कामही मिळाले. छापखान्याच्या मालकाने त्याला तेथील कामावर देखरेख करण्यासाठी ठेवले. फिलाडेल्फियाचे गव्हर्नर बेनच्या कामाने प्रभावित झाले. त्यांनी बेनला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची मदत देऊ केली. या पैशातून बेनने इंग्लंडला जाऊन छापखान्यांची यंत्रे व इतर वस्तू खरेदी कराव्यात असे सुचवले. 18 वर्षाचा बेन जहाज प्रवासाच्या विचाराने हरकला. 1724 साली तो इंग्लंडला निघाला, पण गव्हर्नरने त्याची फसवणूक केली. बेनला गव्हर्नरकडून पैसा तसेच शिफारसपत्रही पोहोचले नाही. घरापासून 3000 मैल अंतरावर बेनच्या खिशात फुकटी कवडी देखील नव्हती. कसं तर करून त्याला इंग्लंडच्या एका छापखान्यात काम मिळाले. घरी जाण्यासाठी लागणारा पैसा जमा होईपर्यंत बेन तिथेच थांबला. घरी परतल्यानंतर बेनला जुन्या छापखान्यातले काम पुन्हा मिळाले, पण लवकरच त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 1729 सालापर्यंत तो पेनिसिल्व्हियामध्ये द गॅझेट नावाच्या वृत्तपत्राचा प्रकाशक बनला. या वृत्तपत्राचा संपादक व वार्ताहरसुद्धा तोच होता. या वृत्तपत्रात विनोद, कोडी व संपादकांना आलेली पत्रे छापून येत. जेव्हा पुरेशी पत्र येत नसत तेव्हा बेन वेगवेगळ्या काल्पनिक नावांची स्वतःच पत्रे लिहून छापत असे. तो त्यांच्या वृत्तपत्रात कार्टून चित्रेही काढत असे. अमेरिकेनं वृत्तपत्रात प्रथमच कार्टून चित्र छापण्याचा मान बहुधा याच वृत्तपत्राकडे जातो. दरम्यान बेनला विल्यम नावाचा एक मुलगा झाला. त्याच्या आईबद्दल काही माहिती उपलब्ध नाही, पण बेनने डेबोरा रीडशी लग्न केले. बेनने बगलेत पाव ठेवल्यावर जोरजोरात हसणारी तीच मुलगी होती ती. तो तिला डेबी असे म्हणत. डेबीने छापखाना आणि त्याच्या शेजारचे पेन, शाई, मेणबत्त्या, पुस्तके इत्यादी साहित्यांचे दुकान चालवण्यास बेनला मदत केली. बेन आणि डेबीला 2 मुले झाली, फ्रँक आणि सॅली. फ्रँक 4 वर्षाचा असताना त्याला देवीचा आजार झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पुढचे 4 महिने बेन दुःखात बुडून गेला. डेबीच्या मदतीने बेनला आपल्या व्यवसायात खूप यश आले. 1732 साली बेन गरीब रिचर्डचे पंचांग प्रकाशित करू लागला. त्यामध्ये सुट्ट्यांचे दिवस, ऋतू, उत्सव, सण, न्यायालयीन कामकाजांचे दिवस, भरती, ओहोटीच्या वेळा, सूर्य व चंद्रग्रहण, पौर्णिमा, अमावस्या, तिथी वगैरे माहिती असे. यात बेन रिचर्ड सॉन्डर्स या नावाने आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या मजेदार गोष्टी, हसत खेळत दिलेले सल्ले, काही शहाणपणाचे बोलही देत असे. उदाहरणार्थ, आपले कर्ज चुकवा आणि स्वतःची किंमत ओळखा, घाईघाईने फुकट जाईल आणि तुम्ही 1 रुपया वाचवला तेव्हा 1 रुपया कमवला इत्यादी. हे पंचांग बरेच लोकप्रिय झाले. बेनने यातून भरपूर पैसा कमवला. तो श्रीमंत झाला. आता त्याला छापखाना चालवण्यासाठी आवश्यकता नव्हती. ते काम त्याने एका भागीदाराकडे सोपवले. बेन फक्त 42 वर्षांचा होता. काही कर्तृत्व गाजवण्यासाठी अजून त्याच्यात भरपूर ऊर्जा शिल्लक होती. बेनला फिलाडेल्फिया शहरातील जनजीवन काही सुधारणा करण्यासाठी वाटल्या. पुस्तकांची आवड असल्यामुळे त्याने 1731 साली देशातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले. बेनने 1736 साली पहिली अग्निशामक विभाग स्थापन करण्यास मदत केली. त्यामध्ये 30 स्वयंसेवक काम करत होते.
त्याने शहरात पक्के रस्ते बनवण्यासाठी, त्या रस्त्यावर दिवे लावण्यासाठी आणि रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी शहराच्या प्रशासनाला उद्युक्त केले. 1751 साली फिलाडेल्फियामध्ये देशातील पहिले हॉस्पिटल स्थापन करण्यात बेनने महत्त्वाची भूमिका निभावली. 4 वर्षानंतर बेनने तरुणांसाठी एक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. पुढे त्याचे रूपांतर पेनिन्सिल्व्हिया विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या एका भागात गरीब मुलांसाठी विनामूल्य तत्त्वावर शाळा चालत असे. यापूर्वीच 1737 साली बेनला पोस्टमास्टर बनवण्यात आले. 1753 साली इंग्रज प्रशासनाने त्याला संपूर्ण अमेरिकेचा सहाय्यक पोस्टमास्टर बनवले. बेनने या काळात अधिक पोस्टमनची भरती केली आणि पोस्टाच्या सेवेत सुधारणा केली. बेनच्या प्रयत्नामुळे केवळ त्याच्या शहरात नाही तर त्याची खात्री देशाच्या इतर भागातही जनजीवन सुधारण्यासाठी झाली. सुरुवातीपासूनच बेनला विज्ञानाची विशेष रुची होती. 1752 साली त्याने विल्यमसोबत आभाळातील विजेबाबत विस्मयकारक शोध लावला. बेनने नेमकं काय केलं याबाबत सर्वांना कुतूहल होते, पण बेनला त्याचे फारसे अप्रूप नव्हते. तो म्हणत असे, तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग होत नसेल तर काय फायदा. तो आभाळातून पडणाऱ्या विजेचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या विचारानुसार इमारतीच्या वर धातूचा एक दांडा लावण्यात आला. त्याला एक धातूची तार जोडण्यात आली. तार इमारतीच्या भिंतीवर आधाराने खाली आणून तिचे दुसरे टोक जमिनीत घुसवण्यात आले. यामुळे आभाळातील वीज इमारतीवर पडल्यावर तारेतून जमिनीत शिरू लागली आणि इमारत आणि त्यात राहणारे लोक सुरक्षित राहू लागले. बेनने असा धातूंचा दांडा आपल्या घरावर बसवला. लवकरच इतर इमारतीवरही असे धातूंचे दांडे बसवण्यात आले. यात मेरीलँड राज्यातील ॲनापोलिस शहरातील इमारतींचाही समावेश होता. बेनने आपल्या या शोधाचे पेटंट घेऊन नफा कमवण्यास नकार दिला. याउलट त्याने धातूचा दांडा बसवण्यासाठी सगळी माहिती प्रकाशित केली. यामुळे लोकांना आपल्या घरावर असा दांडा बसवणे शक्य होऊ लागले. बेनने विज्ञानाचा उपयोग दैनंदिन व्यवहारात केला. त्याने बनवलेल्या फ्रँकलिन शेगडीमुळे घरातील शेकोटीची उष्णता धुराड्यामधून बाहेर वाया जाण्याऐवजी घरातील खोल्या उबदार ठेवण्यासाठी वापरता येऊ लागली. त्याने शहरातील रस्त्यावर जास्त काळ प्रकाश देऊ शकतील असे दिवे तयार केले. बेनचे वय वाढत होते तसे त्याला 2 चष्म्यांची गरज वाटू लागली, एक वाचनासाठी आणि एक दूरचे पाहण्यासाठी. मग त्याने दोन्ही चष्म्यांची भिंगे जोडून एकाच फ्रेममध्ये बसवली. अशा प्रकारे बायफोकल चष्म्याची निर्मिती झाली. आजही लोक असे चष्मे वापरतात. बेन व्हायोलिन, हार्प, गिटार वाजवत असे. त्याने ग्लास हार्मोनिका हे एक नवेच वाद्य तयार केले. हे वाद्य वेगवेगळ्या मापांच्या काचेच्या पेल्यापासून बनवलेले होते. बेनला राजकारणातही रस होता. 1736 साली त्याला पेनिन्सिल्व्हिया विधानसभेच्या लेखनपदी निवडण्यात आले. 15 वर्षे त्याने विधानसभेत सर्व कामकाजाची वाद्यांची चर्चाच ठेवली. तेथील वाद चर्चा ऐकून तो पुरता कंटाळून जात असे, पण लेखनिक असल्यामुळं तो त्यात भाग घेऊ शकत नव्हता. म्हणून मग 1751 साली तो विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहिला आणि जिंकूनही आला. 3 वर्षानंतर 1754 साली उत्तर अमेरिकेवर प्रभुत्व स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि ब्रिटन यांच्यात युद्ध झाले. रेड इंडियन लोक फ्रान्सला तर अमेरिकेच्या 13 वसाहती ब्रिटनला मदत करत होत्या. बेनने युद्धात ब्रिटिश कर्नल म्हणून भूमिका पार पाडली. त्याने व विल्यमने सैनिकांचे नेतृत्व केले, किल्ले बांधणे, गस्ती पथक उभारली, पण वसाहतींना लढण्यासाठी निधी कमी पडत असे. मग 1757 साली निधी गोळा करण्यासाठी बेन आणि विल्यम इंग्लंडला गेले. प्रवासात त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांना फ्रेंच समुद्री चाच्यांपासून स्वतःचा बचाव करावा लागला. त्यांना अनेक वादळांशी सामना करावा लागला. त्यांचे जहाज उद्ध्वस्त होता होता बचावले. अखेरीस ते इंग्लंडला पोहोचले. तेथे बेन 5 वर्षे राहिला आणि त्याने युद्धासाठी निधी उभारला. दरम्यान विल्यमने तेथे कायद्यांचा अभ्यास केला. अमेरिकेचा प्रमुख संशोधक म्हणून बेनला तेथे खूप मानसन्मान मिळाला. विल्यमला किंग जॉर्ज तृतीय यांनी न्यू जर्सी राज्याचा गव्हर्नरपदी नेमले. तेथेच विल्यमचे लग्नही झाले. 1762 साली बेन फिलाडेल्फियाला परतला
काही वर्षानंतर विल्यम आणि त्यांची पत्नी देखील अमेरिकेत परतले. त्याचवेळी अमेरिकेतील काही नव्या समस्या उद्भवल्या. पेनसिल्व्हेनिया वसाहत स्थापन करणारे पेन कुटुंब तेथेच राज्य करत होते. वसाहतीच्या शासकांना आपली वसाहत इंग्लंडच्या राजाच्या नावे चालवायची होती. यासाठी बेनला 1765 साली पुन्हा इंग्लंडला पाठवण्यात आले. तेथे पोहोचताच त्याला तेथील गंभीर परिस्थितीची जाणीव झाली. इंग्लंडने फ्रेंच आणि रेड इंडियन लोकांविरुद्ध सुरू असलेल्या युद्ध जिंकले होते, पण यामुळे इंग्लंड कर्जात बुडले होते. पैसा उभा करण्यासाठी इंग्लंडने स्टॅम्प ॲक्ट हा नवा कायदा सुरू केला व अमेरिकेतील वृत्तपत्रे, कागदांशी संबंधित वस्तूंवर बेनला हा कर फारसा रुचला नाही. त्याने त्याला विरोध केला नाही, पण अमेरिकेतील लोक या कायद्याच्या प्रचंड विरोधात होते. बेनने आपला विश्वासघात केला असे अमेरिकन लोकांना वाटू लागले. त्यांनी बेनला त्याच्या फिलाडेल्फियातील घर जाळून टाकण्याची धमकी दिली. अमेरिकन लोकांच्या मते धुमसत असलेला रोष जाणवतच बेनने स्टॅम्प ॲक्ट विरुद्ध आवाज उठवला. वृत्तपत्र यांमध्ये लिहिले, व्याख्याने दिली, कायदे बनवणाऱ्यांसोबत चर्चा केली. बेनच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने हा कर रद्द केला, पण त्यांनी चहा आणि इतर काही वस्तूंवर कर लादला. या घटनेआधी बेन स्वतःला इंग्रज समजण्यात धन्यता मानत असे, पण आता त्याचा दृष्टिकोन बदलू लागला. इंग्रज लोक अमेरिकन वसाहतीतील लोकांना समान वागणूक देत नसत. ते त्यांच्यावर कर लादत, पण त्यांना मतदानाचा हक्क मात्र देत नसत. डिसेंबर 1774 मध्ये विल्यमने पत्राद्वारे बेनला डेबोराच्या मृत्यूची बातमी कळवली. त्यावेळी डेबोरा 44 वर्षाची होती. मार्च 1775 साली बेन अमेरिकेत निघाला. तो खूप निराश अवस्थेत होता. त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, तसेच त्याची इंग्लंडमधील मोहीम अपयशी ठरली होती. बेन अमेरिकेत पोहोचण्याआधीच 19 एप्रिल रोजी इंग्लंड आणि त्याच्या अमेरिकन वसाहतीमध्ये युद्ध सुरू झाले. 5 मे 1775 रोजी बेन फिलाडेल्फियात पोहोचला. पुढच्या दिवशी तो कॉन्टिनेंटल काँग्रेसच्या कार्यात व्यस्त झाला. कॉन्टिनेंटल काँग्रेस हा अमेरिकन नेत्यांचा एक गट होता. इंग्लंडशी सुरू झालेले युद्ध जिंकायचे हाच या गटाचा मुख्य उद्देश होता. बेनचे वय त्यावेळी 69 वर्ष होते, पण तरी तो रोज 12-12 तास काम करत असे. पोस्टमास्तर या नात्याने प्रत्येक टपाल लवकरात लवकर आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याबाबतची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने इंग्रजांच्या अंमलाखाली आपल्या कॅनडातल्या अमेरिकेच्या बाजूने राहण्याची विनंती केली, पण त्यात त्याला यश मिळाले नाही. कॅनडाच्या दीर्घ आणि खडतर प्रवासामध्ये बेन मरता मरता वाचला. कसं तरी तो फिलाडेल्फियाला पोहोचला. तिथे अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र घोषित करावे की नाही यावर काँग्रेसमध्ये वाद रंगत चालला होता. काही लोकांच्या मते इंग्लंडच्या कराचा प्रश्न सोडवला तर अमेरिका इंग्लंडच्या आधिपत्याखाली राहू शकत होती, पण काही लोकांना वाटत होते की अमेरिकेने स्वतंत्र राष्ट्र बनण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अमेरिकेला इंग्लंडपासून स्वतंत्र का व्हायचे आहे याचे कारण देणे आवश्यकता होती. जून 1776 मध्ये काँग्रेसने 5 सदस्याची एक समिती बनवली. बेंजामिन फ्रँकलिन ही त्याचे एक सदस्य होते. काँग्रेसने या समितीला अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यास सांगितले. या मुद्द्यावर काँग्रेसने 2 जुलै 1776 साली मतदान घेतले. बेन एक प्रभावी व्यक्ती होता. त्याने स्वातंत्र्याच्या बाजूने ठाम मुद्दे मांडले. साहजिकच मतदानानंतर स्वातंत्र्याच्या बाजूने निर्णय लागला. 2 दिवसातच काँग्रेसने स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 4 जुलै हा दिवस अमेरिकेत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विल्यमने स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याऐवजी इंग्लंडला पाठिंबा देण्यास ठरवले, पण यामुळे बेनला दुःख झाले. त्याने विल्यमचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी विल्यमला तुरुंगात टाकण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी बेनने आपले वजन वापरले नाही. अमेरिका संकटात असताना असा वैयक्तिक स्वार्थ बाळगणे बेनला योग्य वाटले नाही. युद्धात इंग्लंड जिंकण्याची शक्यता वाढली. काँग्रेसने बेनला फ्रान्सला जाऊन त्यांची मदत मागण्यास सांगितले. बेन खूप वृद्ध झाला होता. त्याला फ्रान्सचा प्रवास झेपणे कठीण होते. तरीही तो अनेक वादळांना तोंड देत जहाजाने फ्रान्सला गेला.
ब्रिटनचे गुप्तहेर सर्वत्र संचार करत होते. बेन आपले संदेश अदृश्य शाहीत लिहित असे आणि त्याखाली गोपनीय नावाने सही करत असे. बेनच्या शाहीने फ्रान्स अमेरिकेची मदत करायला तयार झाला. बेनच्या शिष्टाईने फ्रान्स अमेरिकेची मदत करायला तयार झाला. 1783 साली अमेरिका हे युद्ध जिंकलं. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये शांततेचा करार झाला. ब्रेनला आता घराची ओढ लागली, पण अमेरिकन काँग्रेसच्या आग्रहामुळे तो 1785पर्यंत फ्रान्समधील राजदूत म्हणून तेथेच राहिला आणि नंतर अमेरिकेत परतला. युद्धादरम्यान विल्यमची तुरुंगातून सुटका झाली. तो इंग्लंडमध्ये राहत होता. अमेरिकेत प्रथमच बेन इंग्लंडलाही थांबला. विल्यम त्यांना भेटायला गेला, पण बेनने त्यांच्याशी संबंध ठेवण्यास नाकारले. ब्रिटनची बाजू घेतली म्हणून बेनने विल्यमला काही क्षमा केली नाही. फिलाडेल्फिया येथे परतल्यावर बेनचे भव्य स्वागत झाले. कालांतराने बेनला पेनसिल्व्हेनिया राज्याचा प्रमुख कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. वयाच्या 81व्या वर्षी त्याने अमेरिकेची घटना तयार करण्यात मदत केली. 17 सप्टेंबर 1787 रोजी अमेरिकन घटना मंजूर करण्यात आली. अमेरिकेची घटना आज देखील प्रशासन राबवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आदर्श मानले जाते. इंग्लंडहून परतल्यानंतर बेन आपल्या मुली आणि नातवंडांसोबत राहू लागला. त्यांची प्रकृती हळूहळू ढासळू लागली. त्याला परंगावरच पडून राहावे लागत असे. यावेळी तो आपल्या नातवंडाशी गप्पा गोष्टी करण्यात आपले मन रमवत असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात बेनने गुलामगिरी प्रथा बंद करण्यासाठी काम केले. तो गुलामगिरी प्रथा निर्मूलन मंडळाचा अध्यक्ष होता. या विषयावर त्याने अनेक लेख. त्याने काँग्रेसकडे गुलामगिरी प्रथा संपवण्यासाठी एक याचिकाही दाखल केली. 17 एप्रिल 1790 रोजी ऐन वसंत ऋतूत आजारी पडल्यामुळे बेनचे निधन झाले. त्यावेळी तो 84 वर्षाचा होता. जगभरातील देशांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केले. त्याच्या अंतिम संस्कारावेळी 20,000पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. निधनानंतर त्याच्यावर असंख्य कविता, लेख आणि पुस्तके लिहिण्यात गेली. कित्येक ठिकाणी त्यांचे पुतळे उभारण्यात आले. असंख्य रस्त्यांना आणि संस्थांना त्याचे नाव देण्यात आले. $100च्या नोटेवर त्याचा सौम्य आणि हसतमुख चेहरा छापण्यात आला. आज ज्याला जाऊन दीर्घ काळ लोटला आहे, पण एक प्रकाशक, संशोधक, देशभक्त आणि राजकीय नेता म्हणून त्याचा प्रभाव आजही कायम आहे. ज्या महान राष्ट्राच्या निर्मितीत त्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे, ते राष्ट्र आज उत्तरोत्तर प्रगती करत आहे.